नमस्कार, मी सारिका पाटील तुमचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण सुरुवात केलेली आहे रांगोळीपासून। सकाळची आपली रांगोळी वगैरे झालेली आहे। आता देवपूजा करून घेणार आहे मी। हे बघू शकताय, आता देवपूजा करून घेते। देव आज चतुर्थी असल्यामुळे देव आज पितांबरीने वगैरे घासून घेणार आहे। रोज टाइम भेटत नाही, चला म्हणलं आज टाइम आहे तर देव सगळे पितांबरीने वगैरे घासून मग देवपूजा करू। हे आधी मी देवारा सगळा स्वच्छ करून घेणार आहे। रोज रोज होत नाही, 4-5 दिवसातून एकदा देवारा स्वच्छ असा पूर्णपणे पितांबरीने वगैरे देव घासून करते मी। रोज पितांबरीने देव घासले जात नाहीत। हे बघू शकताय तुम्ही, सगळे स्वच्छ अशी भांडी घासून घेतलेले आहेत, तांब्या वगैरे हे स्वच्छ वगैरे पुसून घेतलेले आहेत। माझं झालेलं आहे इथं पटापट काम। इथे देवपूजा मी लागलीच मांडलेली आहे। आज तुम्हाला चतुर्थी निमित्त 2 रेसिपी मी शेअर करणार आहे। त्याचीच ही गडबड सुरू आहे माझी। देवपूजा वगैरे झालेली आहे। आता इथे देवाला मी प्रसाद दाखवून घेते। इथे तुळशीला पाणी घालून झालेलं आहे। आता मकर संक्रांत झालेले आहे, त्याचे हे छोटे छोटेसे असे हंडे आहेत, ते मी तुळशीतच ठेवलेले आहेत। कारण की खूप उन्हाळा आहे, तुळशीला गारवा राहतो म्हणून तिथेच ठेवलेले आहे। अशा प्रकारे ही माझी देवपूजा झालेली आहे। इथेच आता मी तुम्हाला 2 रेसिपी शेअर करते। साबुदाण्याची खिचडी आज भिजत घातली नव्हती, लक्षात नव्हती गडबडीत, त्यामुळेच मी आता इथे 2 रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे। इथे मी करणार आहे थोडीशी बटाट्याची भाजी व राजगिऱ्याच्या पिठापासून बनवलेला शिरा। इथे मी बटाटे वगैरे कापून घेतलेले आहेत। इथे मी 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून। मिरच्या थोड्या तिखट आहेत म्हणून मी 3च घेतलेल्या आहेत। यामध्ये असे मोठे मोठे बटाटे कापून घ्यायचे। यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे मी आणि याला कवर करून ठेवणार आहे। इकडे बटाटे आपले शिजेपर्यंत इथे मी थोडेसे बदाम, काजू, थोडीशी वेलदोडे, थोडंसं खोबरं किसले घेतलेलं आहे व पिस्ता घेतलेला आहे व 1 वाटी गूळ घेतलेला आहे। व इथं हे पाहू शकताय दांडेकरांचं राजगिऱ्याचे पीठ आणलेलं आहे मी। उपासासाठी हे चालतं। रोज रोज खिचडी खाऊन पण जर वेळेस खिचडी खाल्ली की पित्त होतं, त्यामुळे मी आज राजगिऱ्याचा शिरा बनवत आहे आणि त्यासोबतच भाजी बनवत आहे। इथे मी 1 चमचा तूप घातलेला आहे। यामध्येच 1 कप असं राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। हा राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा खूप पौष्टिक सुद्धा असतो। मुलांनाही आवर्जून द्या तुम्ही। खूप कॅल्शियम, आयर्न वगैरे असतं। इकडे आपले बटाटे शिजलेले आहेत, हे बघू शकताय। एकदम 5 ते 10 मिनिटात शिजलेलं आहे। नुसतं मिठाच्या पाण्यावर शिजलेलं आहे। मी वरून काही घातलेलं नाही आहे। हे बघू शकता तुम्ही। झालं तर जवळजवळ आपलं बटाटा शिजलेलाच आहे। हा दोन्ही रेसिपी स्टार्ट असल्यामुळे खूप घाई गडबड होते आहे माझी। हे पीठ असं छान असं भाजून घ्यायचं, जसं आपण बेसनाला पीठ भाजतो तसं। यामध्येच मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। आता हे हलवून मी याला प्लेटनं झाकून ठेवणार आहे। इथे आपली बटाट्याची भाजी तयार आहे। नुसतंच गोड गोड शिरा खाऊ वाटत नाही म्हणून हे केलेलं आहे। माझ्यासोबत मुलंही खातात। हे बघा, हे आपलं राजगिऱ्याचं पीठ भाजून झालेलं आहे। यातच मी आता 1 ते 1.5 कप पाणी गरम करायला ठेवणार आहे। हे बघू शकताय, 1.5 कप पाणी ठेवलेलं आहे मी। इथे आपलं पीठ भाजून काढलेलं आहे मी एका प्लेटमध्ये।
यातच मी 1 चमचा तूप घातलेला आहे व सगळे जिन्नस भाजून घेते आहे ड्रायफ्रूटचे। यामध्येच आता आपण थोडासा जो गूळ किसून घेतलेला आहे तो टाकणार आहे। तुम्ही असं डायरेक्टच टाकला ना पाण्यामध्ये खूप वेळ लागेल, मग कढईतच थोडंसं मी परतून घेणार आहे, पटकन विरघळला जातो हा गूळ। बघू शकता आता गूळ पूर्णपणे असा भाजून घ्यायचा एकसारखा हलवून। हो बघा हे पातळ झालेलं आहे गूळ। यातच मी आता राजगिऱ्याचं जे आपण पीठ भाजून घेतलेलं होतं ते टाकणार आहे। आज जानेवारी महिन्यातली पहिली सण चतुर्थी आहे, त्यामुळे म्हणलं चला आज आपण ही रेसिपी शेअर करूया तुमच्यासोबत। यामध्येच मी थोडंसं आता गरम पाणी घातलेलं आहे, त्यातलं थोडंसंच पाणी ठेवलेलं आहे। असं एकसारखं हलवून घ्यायचं, गाठी होऊन द्यायच्या नाहीत। तुपात भाजल्यामुळं शक्यतो करून गाठीसुद्धा होत नाहीत, पण घालताना गार पाणी घालू नका, गरम पाणीच घालायचं। हे वेलची पूड घातलेली आहे यामध्ये। झाला आपला पटापट राजगिऱ्याचा शिरा आणि बटाट्याची भाजी चतुर्थी स्पेशल तयार आहे। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी असेच पाहत रहा। धन्यवाद।